welcome to my channel, that is More English, and I am today with you to discuss in general topic on poetry. So this is something about poetic devices. Okay, uh, poetry is a very important factor, in the term literature, and in poetry there are so many devices, so many techniques, so many new things the poet uses for his satisfaction. One thing for the richness of the poem, for giving the more expressive note or a impressive tone, we can say, to the poem. And figures of speech is one such device, or we can say figures of speech is one such element of the poetry, right from the primary school to the college, and maybe to the many competitive exams. This topic is just now in the syllabus. Okay, so today we are going to see the figures of speech in detail. One by one I am going to just discuss with you, but before that, you please subscribe my channel, like it, share it, and if possible comment it. ओके, स्पीच नावाचा एक टॉपिक आपण आज आपल्या या व्हिडिओच्या माध्यमातून मी तुमच्यासमोर घेऊन आलोय. त्याला आपण मराठीमध्ये अलंकार असं म्हणतोय. मराठीमध्ये जसे अलंकार आहेत असे इंग्रजीमध्ये सुद्धा अलंकार असलेले बघायला मिळतात. का असतात हे? प्रत्येक भाषेमध्ये असे अलंकार आपल्याला बघायला मिळतात, कारण भाषेचं भाषिक सौंदर्य वाढवायचं म्हणून कवी वेगवेगळ्या प्रकारचे डिव्हाइसेस किंवा जे आपण हे तंत्र म्हणतो आपण ते वापरतात. एक फिगर्स ऑफ स्पीच इंग्रजीमध्ये, जसे की आपल्याकडे मूळ जो वर्ड आहे तो न घेता काही विशेषणं वापरली जातात, काही उपमा वापरले जातात, काही वेळेला काही नवीन टर्म्स आणल्या जातात, आणि मग त्या देऊन कवी आपल्याला आपली कविता ही एका विशिष्ट उंचीवरती त्याला घेऊन जायचं असतं ना, तिथं जाण्यात तो सक्सेस होऊ शकतो. ओके, सो मराठीत आपण नाही का, एखादा उंच मुलगा किंवा एखादा उंच मित्र असेल आपला, तर आपण माझा मित्र उंच आहे असं प्लेन न म्हणता आपण काय म्हणतो, माझा मित्र ताडा एवढा आहे. म्हणजे आपण त्याची डिरेक्ट त्याला असं म्हणजे कंपॅरिझन आपण करत असतो की ताडाचं झाड कसं उंचच्या उंच असतं, तसे याचे म्हणजे त्या ताडाच्या झाडाची उंची आणि माझ्या मित्राची उंची सारखीच आहे असं आपल्याला या वाक्यातून सांगायचं असतं. आणि म्हणून इंग्रजीमध्ये सुद्धा असे काही अलंकार आहेत, फिगर्स ऑफ स्पीच आहेत. वी आर गोइंग टू सी फर्स्ट वन, दॅट इज सिमिली. येस, व्हॉट इज मीन बाय सिमिली? इट इज इन मराठी ऑल्सो. वी कॅन से उपमा. उपमा नावाचा जो अलंकार मराठीमध्ये आहे, दॅट इज सिमिली. Simile is a figure of speech where one thing is compared, directly compared with other thing. म्हणजे दुसऱ्या एका ऑब्जेक्ट बरोबर पहिल्या ऑब्जेक्टची प्रत्यक्ष तुलना, डायरेक्ट कंपॅरिझन. सो डायरेक्ट कंपॅरिझन बिटवीन टू सिमिलर थिंग्स युजिंग द वर्ड लाईक अँड ॲज. ओके, simile means similar or like. Simile is a direct comparison, as already I have told you. Here is a definition. It is a direct comparison between two things using word as and like. So these are the keywords, as and like. These are the keywords. So please focus on these words. I have written here two examples and three examples. Number one, Shivaji Maharaj was brave like tiger. Shivaji Maharaj was brave like tiger. Second example, shopkeeper is as cunning as fox. Third example, my college is like heaven. सो जर तुम्ही ह्या सिमिली अलंकाराकडे गेलात तर इथं काय केलं जातं की दोन असमान गोष्टींची तुलना केली जाते आणि त्याच्यातलं जे साम्य आहे, त्याच्यातली सिमिलिटी जी आहे ती तिथं दाखवली जाते. व्हॉट इज एक्झॅक्टली सिमिलिटी? सो शिवाजी महाराज इज अ पर्सन अँड टायगर इज अन ॲनिमल, आणि यांच्यामधलं जे साम्य आपल्याला बघायला मिळतं ते ब्रेव्ह किंवा ब्रेव्हिटी ज्याला म्हणतो आपण, तर ते. हिअर शॉपकीपर अँड फॉक्स. सो दीज आर द टू डिफरंट थिंग्स. Shopkeeper and fox, two different things,
and they are directly compared by taking their characteristic or the quality, that is cunningness. So cunning, धूर्त. ओके, माय कॉलेज इज लाईक हेवन, म्हणजे माझं कॉलेज स्वर्गासारखं आहे. तर इथं जे कम्पॅरिझन केलेलं आहे हेवन आणि कॉलेज, माय कॉलेज, यांची कम्पॅरिझन आपल्याला बघायला मिळते. थोडक्यात मला या सिमिली अलंकाराच्या बाबतीत म्हणत असताना सांगायचं आहे की जेव्हा दोन असमान वस्तू, व्यक्ती, वास्तू यांच्यामध्ये किंवा दोन ठिकाण असतील तर डायरेक्ट कम्पॅरिझन केलं. डायरेक्ट कम्पॅरिझन कशी ओळखायची, तर ॲज आणि लाईक अशा दोन वर्ड्सनी ती कम्पॅरिझन केलेली आहे, ती वापरलेली असतात. म्हणजे तुम्ही फ्रॉम द पॉईंट ऑफ व्ह्यू ऑफ एक्झामिनेशन यू जस्ट फोकस युअर अटेन्शन ऑन ॲज, लाईक, ऑर यू कॅन से हिअर ॲज. कंपॅरिझन करण्यासाठी आपण ॲजचा वापर करतो. सो इट इज दिस इज द फिगर ऑफ स्पीच. सो यू मे अंडरस्टँड. अशाच प्रकारची कंपॅरिझन आपल्याला अजून एका अलंकारामध्ये बघायची आहे. ही डायरेक्ट कंपॅरिझन झाली. आपण आता इनडायरेक्ट कंपॅरिझन जी आहे ती बघूया. ओके, मेटाफर इज सेकंड फिगर ऑफ स्पीच, ज्याला आपण मराठीमध्ये रूपक असं म्हणतो, रूपक अलंकार. सो मेटाफर इज कंपॅरिझन बट इट इज इनडायरेक्ट कंपॅरिझन बिटवीन टू थिंग्स. Or we can say it is implied simile. It is implied simile. Even we can say metaphor is an indirect comparison between two things, two objects, two places, and two different forms. Just खरं तर हे रूपक अलंकार जो आपला आहे तर त्याच्यामध्ये अशी तुलना केली जाते की अप्रत्यक्ष तुलना आपल्याला बघायला मिळते. तिथं जसं सिमिलीमध्ये लाईक आणि ॲजचा वापर करून प्रत्यक्ष असते, इथं ते लाईक आणि ॲज बघून. सो मेटाफर इज अ फिगर ऑफ स्पीच, इज अ सिमिली, वी कॅन से इज अ सिमिली विदाउट लाईक अँड ॲज. लाईक अँड ॲज शिवायचा ह्याच्यावरती आपल्याला हे कळत इथे दिसतं ते की रूपक म्हणजे अशी तुलना ज्याच्यामध्ये लाईक आणि ॲज हे वगळलेले असतात. जो ऑब्जेक्ट असतो आणि ज्याची तुलना केलेली असते त्या दोन्हींच्या मध्ये एक म्हणजे समानतेचा असा त्याच्यावरती मराठीत आपण बोलले की आरोप केलेला असतो. लाईक दॅट. इथं मी काही एक्झाम्पल्स घेतलेली तुम्हाला मी दाखवतो. यू कॅन जस्ट कम हिअर. आय एम अ लेक. सो दिस इज अ पर्सन अँड लेक इन ॲनिमेट. ओके, ॲनिमेट अँड इनॲनिमेट ह्याच्यामध्ये आय एम अ लेक. इथं अ लाईफ and a dream. इथं कंपॅरिझन. अ लाईफ इज अ ड्रीम म्हणजेच काय, अ लाईफ इज लाईक अ ड्रीम. आय एम अ लेक म्हणजे आय एम लाईक अ लेक. लेक म्हणजे तलाव. ऑल वर्ल्ड इज स्टेज. ऑल वर्ल्ड इज लाईक स्टेज. सो वी अवॉइड इट हिअर लाईक ॲज अँड अशा प्रकारचा जो अलंकार इथं तयार होतोय त्याला आपण काही वेळेला आपण म्हणतो की एखादा आपला मित्र जर मूर्ख वागला, काहीतरी चुकीचं वागला, तर त्याला आपण हां खूप शहाणा आहेस असं आपण म्हणतो. ॲक्च्युली तो शहाणा नसतो, पण आपण अशा पद्धतीनं बोलतो. ही अलंकारिक भाषा आपल्या तोंडून नकळतपणे जात असते. सो यू कॅन जस्ट take into consideration these examples and we will turn our attention towards another figure of speech. Okay. Fine. Personification is another figure of speech where non-living things are given human qualities. You just focus the attention on this word person. म्हणजे मानवा व्यतिरिक्त ज्या गोष्टी असतात, जे ऑब्जेक्ट्स काही आय हॅव गिवन हिअर एनी आयडिया, ऑब्जेक्ट, बर्ड ऑर ॲनिमल, रिव्हर, माउंटन, कवितेमध्ये अशा प्रकारच्या ज्या गोष्टी असतात, they are treated as they are the human beings and they act like human beings in the lines of the poem. म्हणजे कवितेच्या लाईन्समध्ये ॲक्ट त्या माणूस असल्यासारखे करतात. फॉर एक्झाम्पल, वी लाफ, वी वीप, वी डान्स, वी जेस्चर, then we express our sorrow and so many things. We peep, जसं आपण डोकावून बघतो. पीप म्हणजे डोकावून बघणे. अशा ज्या आपल्या ॲक्टिव्हिटीज आहेत त्या निसर्गातल्या काही घटकांना दिल्या जातात आणि त्या कवितेमध्ये मांडल्या जातात. ह्यालाच आपण चेतना गुणोक्ती अलंकार असं मराठीमध्ये म्हणतो, पर्सॉनिफिकेशनला. सो दिस इज द
ही त्या अलंकाराची व्याख्या आहे. या इथं काय केलं जातं की निर्जीव ज्या वस्तू असतात त्याच्यावरती सजीव असल्याचा आरोप केला जातो आणि मग असं वाटतं की एखादी टेकडी असेल, एखादी नदी असेल, एखादा पर्वत असेल, तो हसतोय, रडतोय वगैरे कवीनं इमॅजिन केलेलं असतं. हिअर आर सम एक्झाम्पल्स. आपण एक एक्झाम्पल बघूया, तुमच्या लक्षात येईल. येस, फिअर नॉक्ड ऑन द डोर, फेथ answered. So this is the line. Okay, so fear, inanimate idea, inanimate thing. Knock, faith, inanimate, answered. No, knocking म्हणजे दरवाजा खटखटणे. कोणाची ही एक क्वालिटी आहे? हू नॉक्स द डोर? ह्युमन बिईंग्स. बट हिअर फिअर, कवीने काय इथं म्हटलं? फिअर म्हणजे भीती. And here answer, who answers? The human being. Here faith is going to answer. इथं आपल्याला थोडक्यात या उदाहरणामध्ये कळून येईल की पर्सॉनिफिकेशन कसं केलं जातं. नेक्स्ट एक्झाम्पल आय हॅव गिवन हिअर. द मून पीप्ड फ्रॉम द क्लाउड. सो पीपिंग इज अ क्वालिटी ऑफ ह्युमन बिईंग. डोकावून बघणे. आपण गॅलरीतून डोकावून बघतो, आपण विहिरीमध्ये डोकावून बघतो. लाईक वाईज, सो मून इज गोइंग टू बी इनॅनिमेट थिंग is going to just behave like human being. Here fear is behaving like human being, faith is behaving like human being, and so we can say that this is personification. Okay, next example. Now we will discuss alliteration. What is exactly? Many times it is going to be asked by the board exam, by the paper setter. Okay, so alliteration कधी होतो? alliteration मराठीमध्ये त्याला अनुप्रास नावाचं त्याला टायटल दिलं गेलं आहे. when the consonant sounds repeat two or more, when the two or more consonant sounds repeat in a line of a poem, at that time alliteration take place. म्हणजे की it is a repetition of sounds. फार महत्त्वाची गोष्ट आहे, साऊंड रिपीट झाला पाहिजे. बरोबर आपल्याला ते अल्फाबेट किंवा वर्ड्स दिसतात, पण द रिपिटेशन ऑफ साऊंड इज व्हेरी इम्पॉर्टंट वन. टू फॉर्म एनिटेशन वी नीड टू ऑर मोर साऊंड्स और टू ऑर मोर वर्ड्स, टू ऑर मोर अल्फाबेट्स वी कॅन से ऑफ सेम साऊंड. स्टार्टिंग कॉन्सोनंट वी कॅन से साऊंड. we should focus on the letters by these examples. The first example is this, like a winged weather satellite. जसं की इथं आपण विंग्ड मधला हा डब्ल्यू आणि वेदर मधला हा डब्ल्यू म्हणजे व, साऊंड व इज रिपीटेड हियर in this example. Here we are going to say the tongue twister. तसं एक एक्झाम्पल इथे मी घेतलंय. she shells on she shore. Here sound s has been repeated many times in this line. Okay, in next example you just see the monsters made marvelous macaroni for me. So here sound yum, or I mean say m, sound m is repeated for 5 times in this line. So अशा प्रकारची रिपिटेशन जर आपल्याला पुढे लाईनमध्ये दिसत असेल इझिली आपल्याला फाइंड आउट करता येतं. फक्त आपल्याला तो कॉन्सोनंट साऊंड असायला पाहिजे, वॉवेल साऊंड असायला नको आहे. हे डोक्यात ठेवा. आणि ॲलिटेशन आपण सहज फाइंड आउट करू शकतो. खूप वेळेला बोर्डाने ॲलिटेशनवरती एक्झाम्पल्स विचारलेली आहेत. आपल्या पोएम्समधून हे आपण फाइंड आउट करायला शिकायचं आहे. ओके, सो दिस इज समथिंग अबाउट द ॲलिटेशन. ओके, नाव कम बॅक टू द another figure of speech, that is hyperbole. Some people say it is hyperbole, some people say it is hyperbole pronunciation, Okay, so it is मराठी मध्ये आपण अतिशयोक्ती असं म्हणतोय. What is here in hyperbole? Exaggeration of idea. म्हणजे जी एखादी कल्पना असते ना ती खूप मोठी करून सांगणं. An example of a way of describing something in order to make it sound bigger or sound smaller, better or worse, etc. than it really is. म्हणजे जी वस्तू, जी व्यक्ती, जो ऑब्जेक्ट
जसं आहे त्यापेक्षा खूप काहीतरी सांगणं किंवा खूप कमी काहीतरी सांगणं. जेव्हा एखाद्या काव्यपंक्तीमध्ये एखादा विचार वस्तुस्थितीपेक्षा अधिक किंवा वस्तुस्थितीपेक्षा कमी असं सांगितलेलं असतं तेव्हा अतिशयोक्ती हा अलंकार होत असतो. हिअर आर सम एक्झाम्पल्स. आय वॉज अटेंडिंग मिलियन्स कॉल ॲट अ टाइम. ॲट अ टाइम मिलियन्स कॉल, हाऊ इज इट पॉसिबल? इट्स नॉट प्रॅक्टिकली पॉसिबल की एका वेळेला एकच कॉल घेणार ना माणूस. इथं काय वाक्यामध्ये सांगितलं, आय वॉज अटेंडिंग, मी एका वेळेला लाखो कॉल घेत होतो. नॉट प्रॅक्टिकली पॉसिबल. म्हणजे हे एक्झॅजरेट आयडिया अशी एक्झॅजरेट करून सांगितले बघायला मिळते. नंबर 2, माय हेअर्स डू स्टँड ऑन एंड. म्हणजे भीतीदायक एखादा प्रसंग बघितल्यानंतर माय हेअर्स डू स्टँड ऑन एंड असं म्हणतात, माझे केस उभे राहिले. प्रॅक्टिकली ते उभे राहत नाहीत, पण खूप भीती वाटली असं सांगायचं असेल तर हे आहे. देन नेक्स्ट एक्झाम्पल, आय फील्ड बकेट्स विथ टीयर्स. फार दुःख झालं असेल त्यावेळी एखादी व्यक्ती असं म्हणू शकते, आय फील्ड बकेट्स विथ टीयर्स. प्रॅक्टिकली इट इज नॉट पॉसिबल. ह्या सगळ्या आयडिया ज्या आहेत ना, आयडियाज अतिशयोक्ती दाखवलेले बघायला मिळते. जे आहे त्याच्यापेक्षा जास्ती पोहून सांगितलेलं बघायला मिळतं आणि म्हणून अशा वेळेला हायपरबोले अशा प्रकारचा अलंकार तयार होतो. नाव वी विल टर्न टू द नेक्स्ट. ओके, नाव वी विल डिस्कस inversion, which is one more special figure of speech in this list. When inversion is going to take, it's very simple one, but we have to observe very minutely to the sentence. Okay, when the grammatical word order is disturbed or wrong, is not correct one. जेव्हा वाक्याची रचना जसं की आपल्याकडे इंग्लिशमध्ये कसं एस प्लस व्ही प्लस ओ, this is the correct word order, yes plus v plus. When the subject matter is coming here, when the verb is coming here, when sometimes object is coming here, subject is taking the place of this verb, at that time this kind of figure of speech takes place. Okay, look at the example. Homes keep the little children. Actually this is the subject matter, this is the verb and this is the object. Here म्हणजे इन्व्हर्शन नावाचा जो अलंकार आहे हा अलंकार कधी तयार होतो वैभव? जेव्हा वाक्याची रचना व्याकरणदृष्ट्या करेक्ट नसते, बरोबर नसते, चुकीची असते, फिरवलेली असते. अशा वेळी इन्व्हर्शन फिरवतात का? तर मोस्ट ऑफ द टाइम द पोएट वॉन्ट्स टू गेट द एक्सपेक्टेड राईम स्कीम और रायमिंग पेअर्स, रायमिंग वर्ड्स वी कॅन से, आणि म्हणून त्यासाठी हे फिरवलेलं असतं. इथं आपण बघूया की इंग्रजीमधली जी वाक्यरचना आहे सब्जेक्ट प्लस वर्ब प्लस ऑब्जेक्ट और कॉम्प्लिमेंट. मी माझ्या एक व्हिडिओ सिरीज मी पोस्ट केलेली आहे माझ्या चॅनलवरती, तुम्ही अपलोड केलेली आहे, बघू शकता. तिथे मी ह्या रचना मी सांगितलेल्या आहेत. टेन्स इंग्लिशमध्ये टेन्स ज्या आहेत ते मी सगळे टाकलेले आहेत माझ्या यूट्यूब चॅनलवरती, तुम्ही ते बघू शकता. मोर इंग्लिश हे चॅनल त्यासाठी सबस्क्राईब करा किंवा ओपन करा, सर्च करा, बघा अँड यू लर्न द दिस वी कॅन से स्ट्रक्चर ऑफ द सेंटेन्स. ओके, तर इथं होम्स कीप द लिटल चिल्ड्रन हे एका पोएममधलं सेंटेन्स आपल्याला बघायला मिळतं. ॲक्च्युली कसं पाहिजे होतं, द लिटल चिल्ड्रन स्कीप होम, स्कीप होम, स्कीप जम्प. ओके, असं असायला पाहिजे होतं, पण ते कवीने आपल्या सोयीसाठी केलेलं वाक्य. ओके, नाव हेल्टर स्केल्टर द पेरेंट्स रन. हिअर द पेरेंट्स subject, here is a verb and the sentence is going to start with the object or the complement. This should be here, means the parents run helter skelter. helter skelter सैरावैरा त्याला म्हणतो आपण मराठीमध्ये. तर पॅरेंट्स सैरावैरा धावले असं या वाक्याला म्हणायचं. तर इथं वर्ड ऑर्डर विस्कळीत केलेली बघायला मिळते. नाव द सेकंड वन, बट अंडर द ग्राउंड आय एम सेफ अँड साऊंड. हिअर द पोएट सेड ॲक्च्युली this should be the beginning. I am safe and sound under the ground. The sentence should be like this. जेव्हा अशी फिरवाफिरवी वाक्यामध्ये केली जाते, वर्ड्समध्ये केली जाते, तेव्हा इन्व्हर्शन हा अलंकार तयार होतो. ओके, नाव कम टू अँटिथेसिस. अँटिथेसिस की ज्याला आपण मराठीमध्ये विरोध किंवा अवपात असं म्हणतात. कसा कधी होतो तयार? व्हॅन टू अपोजिट वर्ड्स अँड आयडियाज ऑर आयडियाज come together in a sentence or statement. एका वाक्यामध्ये किंवा एका काव्यपंक्तीमध्ये विरुद्ध अर्थाचे दोन वर्ड्स
किंवा 2 कल्पना मांडलेल्या असतात, एकाच वाक्यामध्ये 2 असतात त्या, तर अशा वेळी हा अलंकार तयार होतो. आपण उदाहरणार्थ बघूया, मग तुमच्या लक्षात अधिक येऊन जाईल. मॅन प्रपोजेस अँड गॉड डिस्पोजेस. सो दिस प्रपोजेस अँड डिस्पोजेस, दीज आर द 2 opposite ideas of each other, and they came here in a sentence. Okay, in the same manner, united we stand, divided we fall. This is universal, truth. We can say this is universal line. United we stand and divided we fall. So stand and fall, ठरवणे बिघडवणे, हे प्रपोजेस ठरवणे, डिस्पोजेस बिघडवणे, स्टँड उभे राहणे, फॉल खाली कोसळणे. तर अशा पद्धतीनं हे विरोध दाखवणारे जे वर्ड्स आहेत ते एकाच लाईनमध्ये जेव्हा आणले जातात तेव्हा अँटिथेसिस हा अलंकार वापरला जातो. आपल्याकडे 11वीला एक पोएम होती याच्या आधीच्या सिलेबसमध्ये, आणि तिथे तो कवी असं म्हणतोय की आय सेलिब्रेट व्हर्च्यूज अँड व्हायसेस त्या पोएममध्ये. सो आय सेलिब्रेट व्हर्च्यू, व्हर्च्यू म्हणजे सद्गुण आणि व्हायसेस अवगुण ज्याला म्हणतो आपण. सो आय सेलिब्रेट व्हर्च्यूज अँड व्हायसेस ऑफ मिडल क्लास फॅमिली, मिडल क्लास सोसायटी, अशा प्रकारची लाईन होती. तर असे हे विरोध दाखवणारे वर्ड्स किंवा कन्सेप्ट्स आहेत, ह्या तुम्ही अँटिथेसिस या फिगर्स ऑफ स्पीचमध्ये शिकू शकता. आपली नजर त्या पोएममध्ये, पोएमचा स्टडी करत असताना तशा प्रकारची असायला पाहिजे, शोधायला पाहिजे आपण, लाईन्स वाचताना लक्षात आलं पाहिजे. ओके, सो वी विल टर्न आवर अटेन्शन टुवर्ड्स अनदर फिगर ऑफ स्पीच. ओके, नाव कम टू द ट्रान्सफर्ड एपिथेट. ट्रान्सफर्ड change. Epithet, you can just see an adjective. Epithet, adjective. हा जरा तुम्हाला अलंकार व्यवस्थित समजून घ्यायला लागेल की ह्या अलंकारामध्ये विशेषणाची जी जागा असते ना, ॲक्च्युली वी यूज ॲडजेक्टिव्ह बिफोर द नाउन, बट हिअर द प्लेस ऑफ द ॲडजेक्टिव्ह इज गोइंग टू बी चेंज. फॉर एक्झाम्पल इथे मी ती घेतलेली आहेत त्यावेळी आपण बघूया. पण त्याच्या आधी समजा एखादी व्यक्ती एखादी वस्तू वापरत असेल आणि त्या व्यक्तीला लावायचं विशेषण त्या वस्तूला लावलं जातं त्या वाक्यामध्ये, तेव्हा ते जे एपिथेट असते किंवा ते जे विशेषण असतं ते ट्रान्सफर केलं जातं. जसं की आपल्याला इथं बघायला मिळतं, द फार्मर्स वॉक्ड मेनी वेअरी माइल्स. सो माइल्स, मैल, अनेक मैल शेतकरी चालला म्हणजे कंटाळा. तर हे वेअरी जे आहे ना, ॲक्च्युली दिस इज ॲन एपिथेट, दिस इज ॲन ॲडजेक्टिव्ह. हे हा याच्यासाठी असायला पाहिजे, इकडून ते इकडे ट्रान्सफर झालेलं बघायला मिळते. ह्याच्यामध्ये ह्या उदाहरण तुम्हाला अधिक चांगलं बघायला मिळते. सो दॅट इट फॅल द बिटर ॲरो फिक्स. ॲरो कोणीतरी बाण मारला आहे तो एखाद्या, ॲक्च्युली हे एका स्टोरीमधलं आहे, देवदत्त आणि सिद्धार्थाची स्टोरी हे त्याच्यातलं आहे सेंटेन्स आहे. बिटर, काय बिटर असतं? ॲरो कधी बिटर असतो का? इज देअर एनी टेस्ट ऑफ ॲरो लाईक बिटर? असं असतं का कधी? नाही आहे. तर ॲक्च्युली ज्यानं तो बाण मारलाय तो ह्या बिटरनेसमधून मारलाय असं सांगायचं आहे. म्हणजे ज्यानं ते यूज केलंय त्याच्याकडून ते विशेषण इकडे ट्रान्सफर झालंय, आणि ते ट्रान्सफर होणं यालाच आपल्याला ट्रान्सफर्ड एपिथेट असं म्हणतात. सो दिस इज वन मोर फिगर ऑफ स्पीच इन टुडेज व्हिडिओ. यू जस्ट फोकस युअर अटेन्शन टुवर्ड्स द लाईन्स, आणि मग असं काय दिसतं का हे बघत राहायचं. पोएमचा अभ्यास करत असताना ह्या गोष्टी आपण करायला पाहिजे. ओके, वन मोर आय एम गोइंग टू गेट नाउ. आयरनी इज वन मोर फिगर ऑफ स्पीच इन दिस लिस्ट, ज्याला आपण गुणोक्ती असं मराठीमध्ये म्हणतो किंवा व्याजस्तुती असंही म्हटलं जातं. ह्या अलंकारामध्ये एखाद्या काव्यपंक्तीमध्ये व्यक्तीची खोटी स्तुती केलेली असते आणि अशा वेळेला हा अलंकार तयार होतो. मीन्स द यूज ऑफ वर्ड्स विच आर क्लिअरली ऑपोजिट टू वन्स meaning, usually either in order to be amusing or to show annoyance. म्हणजे काही वेळेला करमणूक म्हणून किंवा काही वेळेला त्रास, राग व्यक्त करायचा म्हणून अशा वेळेला अशा प्रकारची रचना केली जाते. हाऊ वाईज यू आर, किती शहाणा आहेस तू, अशा पद्धतीनं. म्हणजे ॲक्च्युली तो शहाणा नसतो माणूस, पण त्याला फार शहाणा आहेस
असं म्हटलं जातं ना, समजा आपला छोटा मुलगा काहीतरी खटपटी घरात करत असेल आणि त्याला फार छान आहेस बस असं जेव्हा आपण म्हणतो ना, ॲक्च्युली दॅट इज द आयरॉनिकल सेंटेन्स ऑर यू कॅन सी व्हॉट चार्मिंग बिहेवियर. म्हणजे व्हेन समवन हॅज बीन रूड, ते असं रूड वागत असेल, उद्धट वागत असेल, त्यालाच आपण म्हणायला लागलो व्हॉट चार्मिंग बिहेवियर, किती छान वागतोयस तो. तर असं जेव्हा उपरोधिक बोलणं असतं ना, तेव्हा त्याला आयरनी असं म्हणतात. सो दिस इज वी कॅन से the last one of today's video. I have made an attempt to discuss maximum number of figures of speech through this video. You just try your best to learn lines after lines of the poems. For this purpose तुम्ही एका हेतूने जेव्हा लाईन्स शोधायला लागता, बघायला लागता, फक्त फिगर्स ऑफ स्पीच बघायचे त्याच्यातले, तेव्हा तुम्हाला या व्हिडिओची हेल्प होऊ शकते. इट्स टाईम टू कन्क्लूड नाव. ओके, सो थँक्यू व्हेरी मच. व्हिडिओ आवडला तर सगळ्यांना तुम्ही शेअर करा. जे गरजू आहेत विद्यार्थी त्यांच्यापर्यंत हा जाऊ देत, विच इज व्हेरी इम्पॉर्टंट वन फॉर देम. थँक्यू व्हेरी मच.